नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जनाब संजय राऊत यांनी असा दावा केला की उभाटा गटाच्या बैठकीमध्ये खासदारांनी अनाभाका घेतल्या, शपथा घेतल्या, परंतु संजय राऊत हे विसरले, शपथा घेऊन शिवबंधन बांधून माणसं टिकत नाहीत. खासदार आणि आमदार टिकवण्यासाठी शिवबंधन किंवा शपथा लागत नाहीत, तर त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचं बंधन लागतं. नुसतं शिवबंधनावर आमदार खासदार टिकत नाहीत हे उद्धवजी ठाकरे, संजय राऊतांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी प्रेम आणि आपुलकी आणि माणुसकीचं बंधन तुमच्याकडे असावं लागतं. दुर्दैवानं उद्धवजी ठाकरेंकडे ना प्रेम उरलंय, माणुसकी उरली, ना आपुलकी उरली. त्यामुळं उभाटा गटाचे आमदार असतील, उभाटा गटाचे खासदार असतील, सातत्यानं उभाटा गटाला सोडून वेगवेगळ्या पक्षामध्ये जात आहेत. हे उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊतांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं कितीही शपथा घेतल्या, कितीही अनाभाका घातल्या, कितीही लोकांना सांगितलं की तुम्ही आमच्यासोबतच राहा, तरी खासदार तुमच्यासोबत राहणार नाहीत. तुमच्या शिवबंधनामध्ये वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ताकद उरलेली नाही. त्यामुळे तुमचं शिवबंधन झुगारून प्रेम, आपुलकी आणि माणुसकीच्या बंधनामध्ये खासदार अडकण्याचा प्रयत्न करतायत. प्रेम, आपुलकी आणि माणुसकी तुमच्याकडे नाही, त्याचं बंधन तुमच्याकडे नाही. त्यामुळे तुमच्या शपथा, शिवबंधन याला काहीही अर्थ उरत नाही. हे जनाब संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. संजय राऊतांनी असा पण आरोप केला आहे की ऑपरेशन इस्पितळात होता, आता मात्र खरेदी विक्री सुरू. मुळामध्ये खरेदी विक्री, नफा तोटा बघायची सवय संजय राऊतांना आहे. ज्यांना प्रत्येक गोष्ट पैशामध्ये मोजायची सवय आहे, ज्यांना प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करायची सवय आहे, असे लोक खरेदी विक्रीची भाषा करणार. माणसं पैसे घेऊन विकत घेता येत नाहीत. प्रेमाने आणि आपलेपणाने आपल्याला माणसाला जवळ करता येतं, हे संजय राऊतांनी लक्षात घेतलं पाहिजे. मुळामध्ये खरेदी विक्री करण्याचा अनुभव संजय राऊतांना जास्त असेल, कारण पत्राचाळीमध्ये मराठी माणसांना देशोधडीला लावून खरेदी विक्री कोणी केली याचं उत्तर एकदा संजय राऊतांनी महाराष्ट्राला द्यावं. उद्धव ठाकरे भेटत नाहीत असा आरोप होत असताना उद्धव ठाकरे यांच्या इतका भेटणारा नेता आज कधी महाराष्ट्रात इतर कुणी नाही आणि मातोश्रीचे दरवाजे कायम उघडे असतात असा दावा संजय राऊत मातोश्रीचे दरवाजे कायम बंद असतात आणि उद्धवजी ठाकरे लोकप्रिय आहेत आणि ते सर्वांना भेटतात हे सांगणं म्हणजे या दशकातला सगळ्यात मोठा विनोद आहे. उद्धवजी ठाकरे आपल्या आमदारांनी आणि खासदारांना मातोश्रीच्या दरवाजातनं बाहेर पाठवतात, म्हणजे दरवाजापर्यंत आलेल्या माणसाला देखील तुम्ही मातोश्रीमध्ये प्रवेश देत नाहीत. मुळामध्ये संजय राऊतांना देखील अनेक वेळेला मातोश्रीमध्ये प्रवेश मिळत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळं हे उद्धवजी ठाकरे लोकप्रिय आहेत, ते सर्वांना भेटतात, मातोश्रीचे दरवाजे उघडे असतात. हा सगळ्यात मोठा या दशकातला विनोद आहे. कॉमेडी सर्कसमध्ये हा विनोद सांगितला तर सगळ्यात जास्त लोक हसतील, असे विनोद संजय राऊतांनी किमान पत्रकार परिषदेमध्ये तरी करू नयेत. मोदी आणि अमित शहाचा दाग नाही तर हा जो दाग आहे तो सीबीआय आणि ईडीचा दाग नाही. आमच्या हातात जर ईडी दिली तर आमचा दाग की नाही. संजय राऊत, तुमच्या हातात ईडी दिली, तुमच्या हातात सीबीआय दिली आणि तुमच्या हातात कोर्ट दिलं, तरी तुमच्यासोबत एकही माणूस टिकणार नाही, कारण तुमच्याकडे आपलेपणा नाही. तुम्ही कोडगे झालात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं ईडी, सीबीआय काय सांगताय. मुळामध्ये नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये 12 तास सीबीआयच्या मार्फत त्यांची चौकशी केली जायची. अमित भाईंना ईडीकडनं तडीपार करण्यापर्यंतची मजल काँग्रेस सरकारची गेली होती, परंतु ना अमित भाईंनी भारतीय जनता पार्टी सोडली, ना नरेंद्र मोदीजींनी भारतीय जनता पार्टी सोडली. 2.5 वर्ष महाराष्ट्रातलं सरकार असताना आमचे प्रवीण दरेकर, प्रसादजी लाड, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना अनेक खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही केला, परंतु यातल्या एकाही आमदारांनी आमचा साधा नगरसेवक तुम्हाला फोडता येत नाही. तुमचं महायुतीचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही अनेक आमदारांना, अनेक नगरसेवकांना फोडण्यासाठी प्रयत्न केले, पण तुम्ही साधा नगरसेवक फोडू शकला नाही. त्यामुळे तुमच्या हातात ईडी, सीबीआय दिल्यानंतर काहीही फरक पडणार नाही. ईडी, सीबीआय देऊन पक्ष फोडले असते तर काँग्रेसचं राज्य या देशातनं कधीच गेलं नसतं.
महाविकास आघाडीचं राज्य या राज्यातनं कधीच गेलं नसतं. ईडी, सीबीआय किंवा यंत्रणांचा गैरवापर करून माणसं तोडता येत नाही. तर तुम्हाला माणसांना भेटावं लागतं, माणसांना बोलावं लागतं, माणसांना संधी द्यावी लागते. तुम्हाला देखील संधी दिली जात नाहीत. त्यामुळे तुम्ही काँग्रेसच्या वाटेवर आलात ते बघा. खासदार ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहिले तर त्यात दैल काय आहे? नाही, उद्धवजी ठाकरेंनी 2.5 वर्ष सरकार ऑनलाईन चालवलं. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठका ऑनलाईन घेतल्या. आता खासदारांच्या बैठका देखील ऑनलाईन घेत आहेत. उद्या लोकांकडनं मतही व्हॉट्सअपवर, फेसबुकवर किंवा एखादा पोल टाकून त्याच्यावर मागा. तुमचा पक्षच ऑनलाईन चालतोय. उद्या मतदानाला देखील जाऊ नका. ईव्हीएमवर तुमचा विश्वास नाहीये, मतपेटीवर तुमचा विश्वास नाही, जनतेच्या मतांवर तुमचा विश्वास नाहीये. त्यामुळं उद्या तुम्ही फेसबुकवरच्या कमेंट, व्हॉट्सअपवरच्या कमेंट यांना मतं म्हणून स्वीकारा आणि ऑनलाईन पद्धतीनं तुमचं मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्या. ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही मंत्रिमंडळाची शपथ घ्या. ऑनलाईन पद्धतीनं पक्ष चालवा आणि ऑनलाईन पद्धतीनं जनतेलाही न्याय द्या. एवढंच संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरेंना सांगायचंय. ज्यांना पक्ष सोडून जायचा असेल असं उद्धव ठाकरे बैठकीत म्हणालेच नाही असा दावा संजय राऊत. नाही, मुळामध्ये उद्धवजी ठाकरेंनी सोडून जा म्हटलं का किंवा राहा म्हटलं का त्यांनी काहीही फरक पडत नाही. ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं, 40 आमदार यांच्या नाकाखालून निघून गेले. त्यावेळेला देखील असं म्हणत होते की ज्यांना जायचं त्यांनी जा, मला काही फरक पडत नाही. आताही तीच भाषा वापरतात. मुळामध्ये उद्धवजी ठाकरे यांच्या सांगण्यावरून कोणी जाणारही नाही आणि उद्धवजी ठाकरेंच्या सांगण्यावरून कोणी थांबणारही नाही. त्यासाठी आपल्या पक्षावर आपला कंट्रोल असावा लागतो. त्यासाठी आपलं वैचारिक अधिष्ठान मजबूत असावं लागतं. ज्यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले त्यांची ही वाताहात होणार आहे. ती वाताहात होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. भाजपची विश्वासार्हता नाहीये, पक्ष फोडणाऱ्यांना जोड्याने मारतील असं संजय राऊत, जोड्यांनी मारण्याची भाषा तुम्ही करू नका. जनतेनं मतरूपी जोड्यांनी उभाटा गटाला मारलंय, संजय राऊत तुम्हाला मारलंय आणि तुमच्या पक्षप्रमुखांना देखील मतरूपी जोडे या जनतेने मारलेत. त्यामुळे जोड्यांनी मारण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. या जनतेनं अनेक वेळेला तुमच्या थोबाडीत जोडे लगावलेले आहेत, हे लक्षात ठेवा. विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्या थोबाडीत जोडे मारलेत, महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या कानशिलामध्ये जोडे मारलेत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तर भोपळा देऊन तुमच्या पक्षाला, तुमच्या पक्षप्रमुखाला आणि संजय राऊत तुम्हाला देखील लोकांनी जोड्याने मारलंय. ते व्रण अजून देखील पुसले गेलेले नाहीत. त्यामुळं जनतेचा असा अपमान करत असाल तर जनता आणखी तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला जात आहे. खंजीर खुपसण्याची परंपरा उद्धवजी ठाकरेंची आहे. 2019ला युती केली आणि युती करून देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर कोणी खुपसला? वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या पाठीमध्ये खंजीर कोणी खुपसला? हिंदुत्ववाद सोडायचा, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडायचे आणि काँग्रेसच्या दावणीला नेऊन पक्ष बांधायचा, याला पाठीमध्ये खंजीर खुपसणं म्हणतात. तुमचं वैचारिक अधिष्ठान काहीही उरलेले नाही. ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायला मागे पुढे बघितलं नाही ते तरी मित्रांच्या पाठीमध्ये सहज खंजीर खुपसतात. खंजीर खुपसण्याची परंपरा संजय राऊत तुमची आहे, उद्धवजी ठाकरे यांची आहे आणि याच तुमच्या परंपरेमुळे जनतेनं तुम्हाला नाकारलं हे त्यांनी विसरू नये. जे ऑनलाईन बैठकीत खासदार होते त्यांनी शपथ घेतली आणि काहींनी तर आई भवानी शपथ घेतली, पक्ष सोडणार नाही. तुळजाभवानीची शपथ घेतली काय, साईबाबांची शपथ घेतली काय आणि शिवबंधन बांधलं काय? माणसं टिकण्यासाठी शपथा, शिवबंधन चालत नाही. तिथं माणुसकी, प्रेम आणि आपुलकीचं बंधन लागतं. हे संजय राऊत विसरले. त्यांच्याकडे जर माणुसकी आहे ना, प्रेम आहे ना, आपुलकी आहे. त्यामुळे नुसतं शिवबंधनाची गाठ घट्ट बांधून माणसं टिकवता येत नाहीत. त्यासाठी आपुलकी असावं लागतं, माणुसकीचं बंधन असावं लागतं. दुर्दैवानं ना संजय राऊतांकडे ते आहे ना उद्धवजी ठाकरेंकडे. अभिजित तितके यांना काल जयपूरमध्ये मारहाण झाली. जनता पार्टी कुठल्याही आंदोलनामध्ये अशा पद्धतीची मारहाण करणं चुकीचे आहे. अभिजित दिपके यांना झालेली मारहाणीचं कधीही समर्थन होऊ शकत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे.
त्यांच्या आंदोलनाला विरोध असेल तर आंदोलनाच्या मार्गाने किंवा लोकशाही पद्धतीनं त्याला प्रतिकार करता येतो, परंतु अशा पद्धतीनं कुणाला मारहाण करणं याचं समर्थन भारतीय जनता पार्टी कधीही करत नाही. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.